मातश्री नर्मदे हर। नर्मदे आज हर। हम नर्मदा आश्रम लेपा में आए थे कि आश्रम की व्यवस्था देखते हैं। तो कहा जाता है माँ नर्मदा परिक्रमा क्षेत्र में जो अन्य क्षेत्र चलते हैं, क्या हरकत नहीं दिली एक तुम्हारी। जिज्ञासा रहती है कि अन्य क्षेत्र कैसे चलते हैं। तो अन्य क्षेत्र माँ नर्मदा की सेवा और माँ नर्मदा के मार्गदर्शन से चलते हैं। हम अन्य क्षेत्र को देखने आए थे, तभी हमें महाराष्ट्र के संत जी यहाँ मिले और उनसे चर्चा हुई तो पता चला कि वो भी जो बाढ़ प्रभावित अन्य क्षेत्र है वहाँ कुछ सेवा कार्य करना चाहते हैं। तो आइए जानते हैं उनका परिचय। महाराज जी, आप कहाँ से हैं? नर्मदे हर। हम तो मराठी में बात करें हम। हाँ। आपने बोला कि मराठी में बात करना करना अच्छा लगे महाराष्ट्रीयन लोगों के लिए। तो आम्ही तसे महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात आमचं ताहाराबाद तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी आश्रम आहे, गाव आहे आमचं तसं तिथे ते. तर मैयाच्या सेवेमध्ये अखंड त्या ठिकाणी मैया ठेवते. तसं प्रारब्ध कर्मानुसाराच्या पूर्व प्रारब्धानुसारच या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सेवा असेल, परिक्रमा असेल, काय असेल ते असेल. तर या अनुषंगानं जास्तीत जास्त आम्हाला जे ओळखतात राघव नर्मदा परिक्रमा ह्या नावानं ओळखलं जातं. आम्ही इथून सुद्धा आमच्या 2.5 वर्षाच्या बालकाला परिक्रमेमध्ये घेऊन या ठिकाणाहून गेलो होतो. तेव्हा आमची पायी ज्यावती परिक्रमा होती अनवाणी पायानं ती. आणि त्यानंतर सतत माईच्या सानिध्यामध्ये दोघे आम्ही पती पत्नी आहोत. आणि त्याचबरोबर आता ज्यावेळेला इकडे नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती एवढं काही पूरग्रस्त पुरामुळे एवढी हानी झालेली आहे. अनेक आश्रम त्या पुरामध्ये वाहून गेले. नवे नुकसान फार झालेलं आहे की खाण्याचं साहित्य असेल, अन्नधान्य असेल. आता मी बलगावला आम्ही आज जाऊन आलो त्या ठिकाणी. कारण इथे येण्याचा उद्देशच तो आहे की नर्मदा खंडामध्ये ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम निर्माण झालेत, काही साहित्य वाहून गेले, अन्नधान्य गेलेलं आहे, त्या आश्रमाला भेट द्यायची. आणि आमचं एक नर्मदा कृपांकित नावाने ग्रुप आहे की नर्मदेच्या कृपेने अंकित झालेले आहे असे जे भाविक आमच्या ग्रुपला जोडलेले आहेत. मग त्यांनी थोडं आमच्याकडे जे काही सहयोग केलेला आहे, फुलना फुलाची पाकळी, हे सर्व संकलन ते माझ्याकडे येते आहे नर्मदा कृपांकित ग्रुपच्या नावाने. आणि मग आम्ही प्रत्येक आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक तिथली विचारपूस करून त्या ठिकाणची माहिती घेऊन मग त्यांना काय असेल ते यथोचित त्या ठिकाणी काय असेल आमच्या सोयीच्छेनुसार सगळ्या ठिकाणी मदत करत चाललेलो आहे. असं करता इथे आलोय. पण आता येताना अगोदर आम्ही आजचा दिवस जो आहे तसं आम्ही काल परवापासून इकडे आहोत. तर सकाळी बलगावला मौनी बाबांच्या आश्रमामध्ये थांबलेलो होतो. तर मौनी बाबांच्या आश्रमामध्ये सुद्धा फार नुकसान झालं. जवळजवळ 2 कोटी रुपयांचं नुकसान मौनी बाबांच्या आश्रमामध्ये झालेलं आहे. फार हानी तिथे सुद्धा झालेली आहे. मग तिथे सुद्धा काही योगदान देऊन बाबांचा फोन झाला सकाळी, तिथे काही अमाऊंट दिलेली आहे. त्यानंतर आम्ही फिरत पुढे वेदा संगम असेल, तिथे रामकुटी आहे, रामकुटीला सुद्धा तसंच काही सहयोग, काही भांडी त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर मांगीलाल वर्मा त्यांच्या या ठिकाणी म्हणजे लेपा घाटला इथे सुद्धा येणं झालं. आमच्या ग्रुपच्या काही मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. पण आम्हाला सुद्धा असं वाटलं जिथे अशी अव्यवस्था झाली तिथे जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आलो. सुंदर वाटलं या ठिकाणी. खरोखर पाण्याने सगळ्या ठिकाणी तिचा जलस्तर मैयाचा वाढल्यामुळं त्या पाण्यामुळं नुकसान तिथे झालेलंच आहे. म्हणून त्यांची भेट घेतली. त्यांनी आदर त्या ठिकाणी केलेला आहे. आपलं या ठिकाणी दर्शन झालं तर आनंद वाटला. त्यांनी सांगितलं तर जेवल्याशिवाय जायचं नाहीये. पाठीमागे बऱ्याच ठिकाणी आग्रह केला पण तिथे थांबलो नाही आम्ही. आणि इथून आता भारती दीदींच्या हे आश्रमावरती पुढे जायचं आहे. आणि हे करून पुन्हा भंडारी बाबा आहेत त्यांच्याकडे आश्रमात आम्ही काल गेलोच होतो. त्या ठिकाणी काही सेवा सुद्धा करण्याचा योग आला. भंडारी बाबा सुद्धा शालिवान आश्रमातले आजारी आहेत, त्यांची सुद्धा भेट घेऊन आलेलो आहेत. आणि पुन्हा तिथे जायचं, तिथे पण विशेष रूपाने सहयोग काही करायचा आहे. कारण आता आपण पाठीमागे आमच्या सुवेद्य पत्नी सीमाताई आहेत, त्यांनी त्यांच्या मुखामधून सगळ्या श्रोत्यांनी नर्मदा पुराण कथा सुंदर ऐकलेला आहे. तो नर्मदा पुराण कथेचा कार्यक्रम अधिक मासामध्ये केला. त्यामुळे बऱ्याच मंडळींना खूप त्या ठिकाणची आसुसा वाटते, त्याबद्दलची आपलेपणा वाटतोय. म्हणून तिथे सुद्धा त्या आश्रमामध्ये विशेष रूपाने सहयोगासाठी काही लोकांनी तिथे आमच्याकडे दिलेलं आहे. जे काही दिले त्यात आम्ही देतच चाललोय. शालिवान आश्रम प्लस नर्मदा खंडातले जे आश्रम त्या अनुषंगाने आहेत, ज्यांचं नुकसान जिथे झालंय त्या ठिकाणी फुलना फुलाची पाकळ्याचे वाटत आम्ही चाललेलो आहोत. सगळ्या ठिकाणी तर आपण जाऊ शकत नाही, पण जेवढे ठिकाणी आम्हाला कव्हर होतील तेवढे ठिकाणं. कारण इथून पुढे आणखी आम्हाला हे सगळं करून 1000 किलोमीटरच्या अंतरावरती पुन्हा नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र आहे. राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र मोहंदी या ठिकाणी म्हणजे अमरकंटकच्या अलीकडे 27 ते 30 किलोमीटर अंतरावरती नर्मदा माईच्या उत्तर तटावरती ते आहे. तिकडे सुद्धा जायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये जायचं. बरीच कामं काही आहेत. पण आता लोक विचारतात की तुमचं ऑपरेशन झालं, एवढी गडबड करू नका.
पण माझं सगळ्यांना सांगणं आहे, आता सकाळपासून बरेच फोन झाले त्यांनी काम करताना पाहिल्यावर, तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गडबड करू नका, काम करू नका, स्वतःला सांभाळा. पण मला एवढा आत्मविश्वास आहे की नर्मदा माईचा कृपा आशीर्वाद आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानंतर मला काही होणार नाहीये. साक्षात नर्मदा माई सोबत असल्यावर तिथे मला कुठलीच चिंता करायची गरज नाहीये. जेवढं आहे तेवढं देत चालायचं. आता भांडे कुंडे काही जे आणलेले आहेत काही अन्नक्षेत्राचे आहेत, आमच्या स्वतःच्या लग्नाची सुद्धा काही भांडे आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि मग ते आपलं वाटत वाटत आपण चाललोय. जेवढं शक्य होईल तिथपर्यंत जिथवर जे पुरेल तिथपर्यंत द्यायचंय. आणि आपण हा सहयोग जिथे जिथे आपल्याला माहिती होईल त्या ठिकाणी, एकाच ठिकाणी नाही तर जिथे आपल्याला सहयोग द्यावा वाटेल किंवा आपल्या परिचित जी मंडळी असते त्या परिचित मंडळींना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या आश्रमांना तुम्ही देऊ शकता. सेवा आणि एवढंच नाही, सेवेसुद्धा साठी सुद्धा गेलं पाहिजे, कारण आश्रमांची अवस्था फार बिकट आहे. गुडघे इतका चिखल अगदी त्या प्रत्येक आश्रमामध्ये साचलेला आहे. तुम्ही आमचे काही व्हिडिओ पाहिले असते, आम्ही स्वतः सुद्धा तिथे येऊन काम करताना बघितलेलं असेल तुम्ही. ही सगळी आहेत. तर प्रत्येकाने सगळा हा सहयोग प्रत्येक नर्मदा खंडामधल्या आश्रमांना ज्याच्या त्याच्या सोयीनुसार करावा. कारण जे आपलं सहयोग आहे, दानराशी आहे, काही असेल, शारीरिक कष्ट करायचे असतील तर आपल्या ऐपती प्रमाणात करावं. मी तर म्हणत नाही की असं फार तुम्ही एवढंच करा तेवढंच करा, अजिबात नाही. आपल्या स्वइच्छेनं दान धर्म करायचा असतो. आणि कुणी मागत असेल तर त्याला नाही, जो कुणी मागत नाही, बिचारे खूप आहेत अशी की कधीच कुणाकडे काही मागत नाहीये, पण आपली सेवा मात्र अखंड त्या ठिकाणी करतायत. अशा मंडळींना तुम्ही पारखा आणि अशा ठिकाणी तुम्ही दान करत चला. प्रत्यक्ष अनुभवून घ्या किती नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. याही आश्रमामध्ये जिथे आम्ही बसलो हे ठिकाण पाण्यामध्ये होतं. आणि पुढेही बरेच असे ठिकाण आहेत. बघितले सियाराम बाबांच्या पायाजवळ पाणी नर्मदा माईचं या वेळेला आलं होतं. सियाराम बाबांचे किती उंचावरती आहे.